आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप पाण्यातील प्रतिमा यालाच आपण जलप्रतिबिंब म्हणतो. या आकृत्या कशा असतात आणि त्याची उत्तरं कशी शोधायची हे मी आज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ते लक्ष द्या. सोप्यातून आपण सुरुवात करूया. असा बाण आहे, तुम्हाला इथं पाणी दाखवलेलं असतं, तर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल किंवा तुम्हाला असा पण आरसा दाखवलेला असतो की प्रतिबिंब. प्रश्नपत्रिकेत कसं असतं, इथं पाणी दाखवलेलं असतं किंवा खाली आरसा दाखवलेला असतो. तर ह्याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल बघ, शिकवते मी, त्यामुळे लक्ष करून ऐकायचंय. उभी रेष आहे, उभीच रेष दिसणार, फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. पाणी म्हटलं की लक्षात ठेवायचं, वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता बाण वर आहे का खाली आहे? वर. मग आपण कसं उत्तर काय आपलं बघा, त्याचं उत्तर येणार उभी रेष आहे, उभीच रेष ओढायची. आपण उत्तर शोधताना उभी रेषिता असेल तर उभी जोडायची, इकडे आडवी असेल तर आडवी ओढायची. उभी रेष आहे, बाण वर आहे, तो बाण खाली काढायचा. झालं उत्तर. पाण्यातील प्रतिबिंब असा असेल. आपण विहिरीवर, नदीच्या कडेला, कॅनॉलवर उभं राहून बघितले का पाण्यात, किंवा आपण झाडं कशी दिसतात पाण्यात बघितलंय नदीच्या काठावर गेल्यानंतर. विहिरीच्या, आपल्या विहिरीत वाकून बघितलंय का वरची झाडे कशी दिसतात बरं? उलटी दिसतात की खाली वर बुंदा आहे आणि खाली पान आहेत असं दिसतं, बरोबर? तर पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे आपली प्रतिमा उलटी दिसते. आपले पाय वर आणि डोकं खाली दिसतं पाण्यात, म्हणजे ह्याचं सुद्धा काय, पाय वर आणि डोकं खाली. लक्षात ठेवायचं. बघा दुसरी आकृती काय असेल बरं, कसं दिसेल पाण्यात? आकार आहे तो कसा दिसेल? बरोबर, सोपं आहे. आता इकडे बघा, याच फुग्याचा एक भाग मी रंगवला. काय केला? कोण काढतंय बरं, बघूया काय कसं दिसेल. आधे आधे चल ईश्वरी, कसं दिसेल काढ. चल, बरोबर आहे? चूक आहे. काय आहे? का चूक असेल बघा. कोणत्या बाजूला आहे रे हे? रंगवलेली बाजू कोणती आहे? उजवी. आणि हिने कुठं रंगवलंय? डावीकडे. रंगवलेली प्रश्नातली बाजू उजवी आणि हिने रंगवली डावी. पाण्यातल्या प्रतिबिंबात बाजू बदलायची नाही. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायचं, बाजू बदलायची नाही. उजव्या बाजूला रंगवलंय का डाव्या बाजूला रंगवलंय आधी बघायचं. दिसतंय आपल्याला सरळ उजव्या बाजूला रंगवलंय, तर आपण काय करायचं, इथं उजव्याच बाजूला रंगवायचं. बघा, ही आता आपली पाण्याची प्रतिमा बरोबर असेल. उजव्या बाजूला रंगवले, उजव्याच बाजूला आलं पाहिजे. लक्षात आलं? बघूया आता किती जणांना समजले, बघूया. चल बघूया कोण येते. पहिला कोण बोलला? दिव्या, चल. बरोबर आहे का? बरोबर आहे.
बघा तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. हा गोल आहे असा येईल का रे? इकडंच तोंड करून इकडंच खाली येईल का? नाही येणार. तो काय होईल? हे खाली आहे तर हे त्याच बाजूला वर जाईल. बरोबर आहे? बघा ह्या गोल पासून खाली ओढली ही रेष तर ह्याच गोल पासून वर त्याच बाजूला वर जाईल. आलं लक्षात? बाजू बदलायची का? नाही बदलायची. आणि हिने पण बाजू बदलली नाही पण हे आहे अशी येईल का बरं? हे बघा ही आकृती पाण्यात अशी सावली पडेल कशी दिसते मग? सेम. हा टाळ्या जर श्रेयासाठी एकदा दिसली. बरोबर आहे. काहीतरी थोडा बदल राहिलेला आहे. कोण करतंय बघा? येतंय मिश्रा? चल श्रेया तुझं झालंय की. पुढं काढती राहू दे तशीच. तुम्हाला हाय अशी आकृती दिसली? चल ठेव. ती पुसायच्या नाही ते शेजारी काढायची. आपली बरोबर आहे का? तू काय समजलं पाहिजे सगळ्यांना. बघा बरोबर आहे? टाळ्या आणण्यासाठी याच आकृतीत थोडा बदल करूया. मी जर हा इथे एक गोल जोडला कोण काढतंय बरं? चल संस्कृती हात फक्त वर करायचा. मॅडम करायचं नाही. चला कृष्णाने काय कॉन्फिडन्स केलाय का? हातवर ये नाही. बर आधी समजून घे. ही झाली आपली पहिली आकृती. हा आता काय करायचं? फक्त कुठं आहे बघायचंय. ते कुठं आहे बघ बरं. ते कुठं आहे? पाण्यातील प्रतिबिंब सोपं नाही आहे. त्यासाठी आपण सराव करायचा आहे आणि नीट लक्षपूर्वक बघायचंय. थोडीशी तिरकी पाहिजे. थोडीशी तिरकी. आले आले टाळ्या.